यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम बंगालमध्ये संपन्न होतोय आणि ते काही वेळातच आपल्या देशातल्या सगळ्या महिलांना नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं संबोधित करणार आहे। संजीव भाऊ थोरात यांनी या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे। खरं तर आम्ही या ठिकाणी बोलण्याची वेळ नाही, तुम्हाला पंतप्रधानांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्तानं त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याला मी मनापासून धन्यवाद देतो। खरं तर इतक्या सकाळी 10चीच वेळ आपल्याला दिली होती, थोडासा कार्यक्रम 1 तास उशीर झालेला आहे, परंतु इतक्या सकाळी लवकर पुरुषांनी येणं शक्य असतं, परंतु महिलांनी येणं जयसिंगराव आम्ही नाना एक कार्यक्रम करून वापगावरून आलो। तो बैलगाडा क्षेत्रातला होता, त्यामुळे जयसिंगराव तिथं नियोजनात होते, परंतु महिला भगिनींना सगळं कुटुंब चालवायचं असतं, कुटुंबाची जबाबदारी असते आणि घरचं सगळं उरकून इतक्या सकाळी येणं हे महिलांच्या दृष्टीने तसं गैरसोयीचं असतं। तरी देखील इतक्या मोठ्या संख्येनं आमच्या सगळ्या माता भगिनी आलात, त्याबद्दल पक्षाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो, तुमचे आभार मानतो, कारण हा अमूल्य वेळ तुम्ही देऊन या ठिकाणी आले आहात। आमच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सगळ्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचा नामोल्लेख करून त्याच्यामध्ये वेळ जाईल। मूळ हेतू असा आहे की आपली जी महिला शक्ती आहे, जी नारी शक्ती आहे, या नारी शक्तीला वंदन करण्याचं काम आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अतिशय कृतीतून केलेलं आहे। म्हणजे त्यांच्या आईवरचं प्रेम आणि त्यांच्या आईपासून त्यांनी घेतलेले संस्कार या देशाच्या सर्वोच्च पदावर बसल्यानंतर देखील आपल्या हिंदू धार्मिक सांस्कृतिक परंपरा पाळणारं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या आईचं निधन झाल्यानंतर त्यांनी स्वतः सगळे संस्कार पूर्ण केले आणि ते करून लगेच त्या ठिकाणी पुन्हा देशाच्या कर्तव्यासाठी ते हजर झाले। आईवर त्यांचं किती अफाट प्रेम होतं, आईने त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडवलं हे आपण अनेक वेळा टीव्हीवरती पाहिलेलं आहे, युट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून महिलांमध्ये जी शक्ती आहे, महिलांमध्ये जे गुण आहेत, या गुणांना हेरून महिलांना अधिक न्याय दिला पाहिजे, महिलांसाठी अधिक योजना आणल्या पाहिजेत। म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधानांनी महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आणि एक प्रकारे नारी शक्तीला वंदन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून त्यांच्या सगळ्या योजना आपण जर बघितल्या, आता मला इथं सांगा, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पोस्टात ज्यांचं खातं आहे, असं कुठे आहे का इथं? हात वर करा जरा। सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पोस्टामध्ये खातं आहे, एक 8-10 महिला मला दिसत आहेत। तर मला राहिलेल्या सगळ्या महिला भगिनींना विनंती करायची, हा घ्या, हात खाली घ्या, थोडं 1-5 मिनिटं शांत बसा। तुमच्या हिताच्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी पंतप्रधानांनी करून ठेवल्यात, पण आपण त्याचा फायदा घेत नाही। आपण बराच वेळ एखाद्या पतसंस्थेत जातो, कुणीतरी एजंट आपल्याला येतो, तो काहीतरी गुंतवणूक करायला आपल्याला सांगतो, परंतु पोस्ट हे 100% शासन आहे, केंद्र सरकार आहे। पोस्टाचा कुणीही माणूस आपल्या घरी येत नाही, कारण त्याला कुठल्याही प्रकारचं कमिशन मिळत नाही। सुकन्या समृद्धी अशी एक योजना पंतप्रधानांनी आणली की ज्यांच्या घरामध्ये 0 म्हणजे आज जन्माला आलेली मुलगी ते वयोगट 10, 0 ते 10 वयोगटातल्या मुलींची एका कुटुंबातल्या फक्त 2 मुलींसाठी योजना आहे। आणि तुम्ही पोस्टामध्ये जर त्या मुलीचं खातं काढलं आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर बचत सुरू केली, बंधन नाही की 1000 टाका 5000 टाका, तुमच्या कृतीप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही बचत करायला गेला। माझ्या मुलीचं देखील मी 3 वर्षापूर्वी खातं काढलं, 18 वर्षापर्यंत ते खातं चालू ठेवता येतं, तिच्या लग्नाच्या किंवा तिच्या उच्च शिक्षणाला ते पैसे पुन्हा परत आपल्याला मिळतात आणि पुन्हा 3 वर्ष जर आपल्याला वाटलं तर 21 वर्षापर्यंतच ते खातं ठेवता येतं। श्रीमंतांसाठी योजना नाही, वर्षाला फक्त 1.5 लाख टाकता येतात, नाहीतर सगळ्या श्रीमंतांनी पैसे टाकले असते। आज कुठल्याही बँकेत तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला 5%, 6%, 7%च्या पुढे कुणी पैसे देत नाही। सुकन्या समृद्धी योजनेमध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीनं 9.5% व्याजदर हे केंद्र सरकार तुम्हाला देतं। इतकी चांगली परतफेड आपल्याला मिळते। ज्यांचं बँकेत आता या 8-10 महिलांचं अकाउंट आहे, त्यांचं वर्षाच्या वर्षाला मार्च एंडला त्या ठिकाणी किती पैसे जमा झाले, व्याज किती जमा झालं, त्यांना कळतं। इतकी चांगली योजना आपल्या मुलींसाठी पंतप्रधानांनी आणली, पण दुर्दैवानं या योजनांचा आम्ही फायदा घेत नाही। नको तिकडे कुठल्या तरी बँकेत पैसे गुंतवतो, कुठेतरी पतसंस्थेत टाकतो, त्या संस्था आमच्या बुडतात आणि मग आम्ही त्या ठिकाणी तक्रारी करत बसतो।
पोस्ट हे सरकारी 100% सरकार आहे. आपल्या दारात कुणी सांगायला येणार नाही इथं पैसे टाका. पण ज्यांच्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते 0 ते 10 वयोगटामध्ये काही लागत नाही, पॅन कार्ड कुटुंबाचं लागतं आणि त्यांचा जन्माचा दाखला लागतो, फोटो लागतात, कुणाचा वशिला लागत नाही. सगळ्यांसाठी योजना आहे, सगळ्या जाती धर्मासाठी योजना आहे. अशी सुकन्या समृद्धी योजना अतिशय सुंदर योजना आपल्या पोस्टात आहे. ही पंतप्रधान मोदींनी त्या ठिकाणी आपल्यासाठी आणली. उज्ज्वला गॅस योजनेमधून त्या ठिकाणी ज्या घरामधला धूर चूल आणि मूल आम्ही महिलेला म्हणत होतो आणि त्याच्यामुळे अनेक डोळ्यांचे आजार आमच्या महिलांना होत होते. उज्ज्वला गॅस योजनेची कनेक्शन पहिल्या 5 वर्षात तर दिली, पण आता 19 पासून 24 पर्यंत मोठ्या प्रमाणावरती अजूनही कुणी राहिला असेल त्यांना देखील उज्ज्वला गॅस योजनेमधून कनेक्शन देण्याचं काम ज्यावेळी मोदीजी करतायत त्यावेळी त्यांचा हेतू हाच आहे की आमच्या महिलेचं जीवन सुखद झालं पाहिजे. घर तिथे शौचालयाची योजना का आणली, तर गोरगरीब सामान्य माणसाला हक्काचं शौचालय पाहिजे. एक प्रकारे शौचालय म्हणजे आमचं इज्जत घर आहे. ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी अजूनही अनेक कुटुंबाला शौचालय नव्हती आणि म्हणून शौचालयासाठी मोठ्या प्रमाणावरती अनुदान देण्याचं काम हे मोदीजींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज ग्रामीण भागातून तुमच्यापैकी ज्या महिला आल्या असतील किंवा मंचर शहर असू द्या, आपल्या प्रत्येक घराला नळानं पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. जलजीवन मिशन योजनेमधून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत प्रत्येक गाव आणि प्रत्येक घराला नळानं पाणी देण्यासाठी पंतप्रधानांनी अब्जावधी रुपयाची तरतूद केली की आमच्या महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे, घरात तिला शुद्ध मुबलक पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. म्हणून तुम्ही कुठेही आंबेगाव तालुक्यात हिंडा, कोणत्याही गावामध्ये जा, पाईपलाईनचं काम सुरू आहे. प्रत्येक घराला नळानं पाणी द्यायचंय. देशाच्या इतिहासामध्ये एवढे पैसे कधीच त्या ठिकाणी आले नव्हते. एवढे पैसे पंतप्रधानांनी दिले. त्यांचा हेतू एकच आहे की आमच्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा उतरला पाहिजे, त्यांना वेळ मिळाला पाहिजे, त्यांना शुद्ध मुबलक पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणून एक प्रकारे महिला शक्तीला वंदन करण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी कृतीतून केलेलं आहे. केवळ भाषण करायचं, बंधू भगिनी म्हणायचं आणि भगिनींसाठी काहीच करायचं नाही असं नाही. तर सगळ्या योजना जर मोदीजींच्या तुम्ही काढल्या तर त्या महिलांच्या हितासाठी काढलेल्या आहेत. ज्या महिला आरोग्य केंद्रात आमच्या जात असतील तर पहिल्या गरोदरपणामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना 5,000 रुपये टप्प्याटप्प्याने त्या महिलेला आमच्या मिळतात. तिची तपासणी त्या ठिकाणी होते, तिला पौष्टिक आहाराचं किट दिलं जातं. ती प्रधानमंत्री मातृवंदना योजना देखील केंद्र सरकारची योजना आहे, राज्याची नाही. मोदीजींनी दिल्लीतून विचार केला की आमच्या या महिलेला त्या ठिकाणी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा केंद्राच्या सगळ्या योजना तुम्ही काढून बघा. या सगळ्या योजना सामान्य माणसाच्या हितासाठी नरेंद्र मोदींनी आणलेल्या आहेत. आणि म्हणून मला आपल्या सगळ्या महिलांना विनंती करायची आहे, तुमच्यापैकी ज्या महिला बचत गटात काम करतात, उमेद अभियानामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच बचत गटाला आपल्याला अर्थसहाय्य मिळालं. तुम्हाला जे 15,000 रुपये सहाय्य अनुदान मिळत होतं बचत गटांना, बचत गटाचं कोण सीआरपी आहे इथं? सीआरपी आहेत का? सीआरपी एकच आहे. बचत गटाच्या ग्रामसंघाच्या अध्यक्ष कोणी आहेत का? ग्रामसंघाच्या अध्यक्ष कोणी आहेत बचत गटाच्या? बचत गटाच्या तिकडे एक आहेत. सीआरपी तुम्ही एकटेच आहात का? जे बचत गट नोंदणीकृत आहे, आता शहरातले जर नोंदणीकृत नसतील नगर परिषदेमधले, त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करावं लागेल. जे ग्रामीण भागातले बचत गट पंचायत समितीला जोडलेले आहेत, आमचे ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक डी के वळसे पाटील साहेब आलेत, त्यांची एनजीओ देखील याच्यामध्ये मोठं काम करते महिलांसाठी, त्यांचं मी स्वागत करतो. तर हे 15,000 रुपये अनुदान आपण देत होतो महिला बचत गटाला, ते नरेंद्र मोदींनी आता ठरवलेलं आहे की हे 15,000 रुपये महिला बचत गटाचं अनुदान हे दुप्पट करायचं आणि 30,000 रुपये महिला बचत गटाला अनुदान द्यायचं. अशा प्रकारच्या अनेक योजना महिलांच्या हितासाठी पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी यांनी हातामध्ये घेतलेल्या आहेत. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या महिला बचत गट असतील, आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी असतील, महिला लोकप्रतिनिधी असतील, यांच्याकडून शिकून घेतल्या पाहिजेत. विश्वकर्मा सारखी योजना आणलेली आहे. आपल्यापैकी 12 बलुतेदार मध्ये ज्या महिला असतील, मग चर्मकार असतील, सुतार असतील, परीट असतील, धोबी, सगळे 12 बलुतेदार अनुतेदार सगळे त्याच्यावर बसतात, शिंपी बसतात. आपण जर त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केला तर आपल्याला 15,000 रुपये साहित्य घ्यायला मिळणार आहेत. आपण ट्रेनिंग पूर्ण केलं आपल्याला भत्ता मिळणार आहे. 1,00,000 रुपये कुठल्याही बँकेचा वशिला नाही, बँकेच्या मदतीची गरज नाही. 1,00,000 रुपये केंद्र सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये वर्षाला फक्त 2%, वर्षाला आम्ही 1 महिन्याला 2% कर्ज घेतो कधी कधी. 1,00,000 रुपये त्यांना पहिल्या वर्षी मिळणार आहेत. आणि आता ज्यांची प्रकरणं पूर्ण आहेत
त्यांना उद्याच्या काही दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटला ते पैसे येणार आहेत. पुन्हा ती 2 लाख रुपये 5% व्याजदराने मिळणार आहेत. एवढी चांगली विश्वकर्मा योजना 12 बडोदरासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. आपल्या ज्या भगिनी त्या संवर्गात मोडतात, ज्यांच्याकडे ओबीसीचे दाखले असतील, त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा, आपल्या भागातली सुविधा केंद्र आहेत, त्या सुविधा केंद्रामध्ये अर्ज तुम्हाला करता येईल आणि याला कुणाचाही वशिला लागत नाही, कोणत्याही पुढण्याच्या मागे हेलपाटे घालायला लागत नाही. तुमची कागदपत्र तुम्ही ऑनलाईन भरली. मोदीजींनी त्यांच्या काळात हेच करून दाखवलंय. पुढण्याचं तोंड बघून योजना द्यायची नाही. ज्याचा अर्ज व्यवस्थित त्याला योजना ऑनलाईन मिळते. पीएम किसानचे 2000 शेतकऱ्याला महिना मिळतात, वर्षाला 6000 ते कुणाला भेटावं लागत नाही. भाऊसाहेबांना पैसे द्यावे लागत नाही चेक काढायला, बँकेत खात्यात पैसे जमा होतात. तसे विश्वकर्माचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार, कुणाला पुढे भेटायची गरज नाही. सगळ्या योजना केंद्र सरकारच्या अशा आहेत, डायरेक्ट खात्यावर पैसे जमा होतात. तुम्ही कार्यक्रमाला आज आलात, तुम्ही इथं बसणार, मोदींचे विचार ऐकणार आहात, पण इथून गेल्यानंतर या केंद्र सरकारच्या योजनेमधली एक तरी योजना माझ्या कुटुंबात आली पाहिजे, माझ्या शेजारच्या मैत्रीण महिलेला मिळाली पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे. आमच्या सीआरपी असतील, ग्रामसंघाचे अध्यक्ष असतील, बचत गटाचे अध्यक्ष असतील, आमच्या त्या ठिकाणी महिला पदाधिकारी त्या ठिकाणी असतील, काळेताई असतील, गोलपताई असतील, चासकरताई असतील, आमच्या ज्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही संपर्क करा. त्या तुम्हाला या योजना देतील. त्यांच्या संपर्कामध्ये या, पक्षाच्या कार्यालयामध्ये या, संपर्क ठेवा. आपल्या कुटुंबाचं हित त्याच्यामध्ये असेल, त्याचा फायदा जरूर घेतला पाहिजे. काही ठराविक वर्ग, काही ठराविक लोकांचा फायदा घेतात आणि आपण मात्र याच्यापासून वंचित राहतो. आणि म्हणून आज आपण एकत्र येत असताना फक्त मोदीजींचं भाषण ऐकलं आणि मोदीजींचं भाषण ऐकून तुम्ही गेलात तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही आज काही ना काही योजनेचा फायदा घेऊन गेला पाहिजे. आणि म्हणून ओबीसी समाजातल्या महिलांनी विश्वकर्मा योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. सुकन्या समृद्धी योजनेचं कार्ड, ज्यांची मुलगी 0 ते 10 वयोगटामधली आहे त्यांनी सुकन्या समृद्धीचं कार्ड त्या ठिकाणी काढलं पाहिजे. आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालं नसेल ते कार्ड तुम्ही त्या ठिकाणी काढलं पाहिजे. आता हा जो ऑनलाईन त्या ठिकाणी कार्यक्रम तुम्हाला दाखवला जाणार आहे, हा कार्यक्रम तुम्ही बघा. मोदींचे विचार ज्यांना लिहून घेता येत असेल त्यांनी लिहून घ्या, पण तुम्हाला प्रत्येकाला एक ना एक योजना मिळाली पाहिजे, एक ना एक काम तुम्हाला तर कुटुंबासाठी मिळालं पाहिजे. आणि हेच मोदीजींना अपेक्षित आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, गोर गरिबांसाठी काम करणारे आमचे पंतप्रधान आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, संजूभाऊ थोरात यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला निरोप देऊन इथं आणलं. मोठ्या ईर्ष्येनं नियोजन करून ज्या ठिकाणी 500 वर्षाचा संघर्ष झाला, प्रभू श्रीरामाचं मंदिर नव्हतं. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये राम, कृष्ण आणि हरी आहेत, पण आमच्या प्रभू श्रीरामाचं मंदिर उघड्यावर होतं. तंबूमध्ये 500 वर्ष प्रभू श्रीराम राहिले. ज्यांचा जन्म जिथं झाला त्यांना हक्काचं मंदिर नव्हतं. तिथं कुठल्याही प्रकारचा रक्तपात नव्हता, कोणताही संघर्ष न करता पंतप्रधानांनी जगाला हेवा वाटेल असं मंदिर उभं केलं. प्रभू श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ज्यावेळी आपण रेल्वेमधून प्रभू श्रीरामाचा जयघोष करत दर्शनाला गेलो आणि रामलल्लांची मूर्ती समोर पाहिली, त्यावेळी लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, लोकांच्या मनातून त्या ठिकाणी अंतःकरणातून आलं, जय श्रीरामचा नारा लोकांनी दिला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक राम मंदिर नाही तर राष्ट्र मंदिर उभं करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपली अस्मिता जागृत करण्याचं काम मोदीजी करतात. एका बाजूला हिंदूंना जागृत करण्याचं काम, त्यांची अस्मिता टिकवण्याचं काम, दुसऱ्या बाजूला विकासामध्ये आपला देश पुढे नेण्याचं काम मोदीजी करतायत. आणि आता सगळ्यात शेवटचं महत्वाचं काम त्यांनी केलंय. आता आपल्याकडे लोकसभेची निवडणूक लागणार आहे. आता आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. आता आपल्याकडे काय रिझर्वेशन आहे का? पुरुषाला जागा आहे. आमदारकी पुरुषाला, खासदारकी पुरुषाला. फक्त जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतला महिलांना आरक्षण. आणि ग्रामपंचायत कायदा करत नाही, मंत्र्याची नगर परिषद कायदा करत नाही, जिल्हा परिषदला मी आहे तिथं कायदा तयार होत नाही. कायदा कुठं तयार होतो? मुंबईला तयार होतो विधानसभेत, दिल्लीला तयार होतो लोकसभेत. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिथं महिलांना संधी नव्हती, तिथं तुम्हाला आरक्षण नव्हतं. नरेंद्र मोदींनी या देशाच्या इतिहासात सगळ्यात मोठा क्रांतिकारी कायदा केलाय. लोकसभेत आणि विधानसभेत कायदे मंडळामध्ये तुम्हाला 33% आरक्षण दिलंय, जाहीर झालंय, कायदा झालाय. आता ज्यावेळी जनगणना होईल आणि ज्या वेळेला 29 आपल्या मतदारसंघाची रचना होईल, कदाचित वळसे पाटील साहेब खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये 3 ते 4 विधानसभा होतील आणि आपल्या 4 विधानसभेचा जयशिंगराव 1 लोकसभा होईल. आणि कदाचित तो महिलेसाठी राखीव आला तर तुमच्यातल्याच एखाद्या महिलेला लोकसभा लढवावी लागेल, आम्हाला उभं राहता येणार नाही. हे क्रांतिकारी काम नरेंद्र मोदींनी करून टाकलंय. कारण ज्यावेळी तुम्ही 33% महिला कायदे मंडळात जाल तर तुमच्या बाजूने कायदे होतील. आता कायदे मंडळात तुम्हाला संधी नाही, विधिमंडळात तुम्हाला संधी नाही. आमची पुरुषांची मक्तेदारी आहे.
पण नरेंद्र मोदींनी जगातला सगळ्यात मोठा निर्णय भारतात करून दाखवलाय. तुम्हाला कायदेमंडळामध्ये आरक्षण दिलेलं आहे, ते 29ला लागू होणार आहे. आणि म्हणून अशा एका कर्तबगार पंतप्रधानांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये मी जास्त वेळ घेत नाही, पण ज्या मोठ्या संख्येने एकत्र आलात, असंच एकत्र या, योजनांचा फायदा घ्या, आपल्या कुटुंबाची प्रगती करा. कुणामागे नुसते हेलपाटे मारत बसू नका. माझं कुटुंब स्वावलंबी झालं पाहिजे. आमच्यातली एखादी गरीब महिला असेल, तिला आम्ही मदत केली पाहिजे. तिचं दवाखान्याचं काम असेल, तिच्यावर अन्याय अत्याचार होत असेल, आम्ही धावून गेलं पाहिजे. तिला ऑपरेशनला मदत पाहिजे, सरकारची योजना मिळून दिली पाहिजे. जर आम्ही एकमेकांच्या मदतीला आलो नाही तर आमचे बचत गट काय कामाचे, आमची महिला संघटना काय कामाची. आम्ही महिला एकमेकीला मदतीला आलो पाहिजे. आणि तशा प्रकारचं काम हे आमच्या नरेंद्र मोदींना अपेक्षित आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आज मोदीजींचे विचार ऐकून आपण देखील त्याप्रमाणे काम करावं, हीच आपल्याला या निमित्तानं मनापासून विनंती करतो. आणि आपण अतिशय मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला अनमोल वेळ आपण सगळ्यांनी काढलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.